करायचं का? आली मुंडावरी पाय. या जातीवादी हेमंत पाटलाचं करायचं का? आली मुंडावरी पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद हेमंत पाटील मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद हेमंत पाटील मुर्दाबाद. जातीवाद मुर्दाबाद मुर्दाबाद. आली मुंडावरी पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद. हेमंत पाटील मुर्दाबाद. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. हेमंत पाटील मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. हेमंत पाटील मुर्दाबाद. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार व विद्यमान विधान परिषदेचे सदस्य हेमंत पाटील यांनी जे विधान परिषदेमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याविरोधात जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे. हेमंत पाटील यांनी त्या दिवशी जे निवेदन केलं त्या निवेदनामध्ये असं सांगितलं आहे की शहरी विभागामध्ये अर्बन जो नक्सलवाद आहे तो जास्त प्रमाणामध्ये फोफावलेला आहे. त्याच्यामुळं ॲट्रॉसिटी ॲक्ट जे कायदा आहे त्या कायद्याला थोडं हे करण्यात यावं, या शिथिल करण्यात यावं. या निवेदनाद्वारे आम्हाला एवढं त्या हेमंत पाटलाला आणि प्रशासनाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्ही संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते आहेत आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा हा आमच्या SC ST साठी एक कवचकुंडल म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा आहे. आणि या जातीवादी हेमंत पाटलांनी जे सांगितलं की बोडार येथील प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये नवरदेवाला सुद्धा घोड्यावर उचलून जेलमध्ये टाकण्यात आले, तर माझी IG साहेबाला आणि नांदेडच्या SP साहेबाला एक विनंती आहे की त्यांनी आत्ता तिथं सोक्षमोक्ष करून करावं की तो नवरदेव आता जेलमध्ये आहे का जेलच्या बाहेर आहे. आणि त्यांनी जे सांगितले की रात्री 3 वाजता येऊन जे मला घरी येऊन पोलीस प्रशासनाने अटक केलं, तर नांदेडच्या ज्या विभागामध्ये ज्या SP साहेबांनी हे करावं की त्या 3 वाजता त्याच्यावर खरंच त्यांना अटक करले का ते फरार होते. या निवेदनामध्ये आम्ही हे मुद्दामून हे सांगतो की इशारा देतो की हेमंत पाटील हा निव्वळ जातीवादी प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी आहे. ते आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हेमंत पाटील हा इथला भूमाफिया म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना जिंतूर फाट्यावरील जवळपास 66 एकर जमिनीवर त्यांनी स्वतःच्या जे याचे जे फाउंडेशन आहे त्यांच्या नावाने घेतले. त्याच्यानंतर बरेच अशा गोरगरीब शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी जमिनी बळकावून घेतलेल्या आहेत. तर त्यांनाच मी सांगू इच्छितो बा तुम्ही कोण्या म्हणजे भूमाफियाचे हे आहेत, तुम्ही स्वतः भूमाफिया, तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये सगळीकडे दहशतीचं वातावरण तयार केलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस हिंगोलीचे खासदार होता त्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोण्या एखाद्या गोरगरीब समाजाचे किंवा कोण्या एखाद्या गावाचे त्या विकासात्मक हे बोलले का? तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी सारखा आमचा माणूस जो परभणीमध्ये जो शहीद झाला त्यांना तुम्ही त्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय भेटला ते प्रकरण तुम्ही दाबण्यासाठी व तिथले संबंधित ते पोलीस कर्मचारी जे आहेत जे तुम्हाला तुमच्या भूमाफियामध्ये तुमचे पार्टनर आहेत, तुमच्यासोबत त्याचे पैशाचे आर्थिक देवाणघेवाण आहे, त्यांना तुम्ही वाचवण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तुम्ही हे करीतात आणि काहीही कारण नसतावेळी सुद्धा सभागृहामध्ये तुम्ही हे प्रकरण घेतलं. त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं यावर जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही संविधानिक पद्धतीनं हा निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या हेमंत पाटलानं जर सर्व आमच्या बौद्ध समाजाची, आदिवासी समाजाची जर माफी नाही मागितली तर आम्ही लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहोत आणि रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा निषेध करू व तीव्र आंदोलन आम्ही रोडवर उतरून करू भविष्यामध्ये, एवढं सांगतो आपल्याला. निवेदन यासाठी आहे की आमदार म्हणल्यानंतर त्या कितीतरी लोकांचे आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या आताच मस्के सरांनी सांगितल्याप्रमाणे ते अत्यंत वरिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून आपण लोकहिताची काही कामं करू शकतो का याला प्राधान्य न देता हा जातीवादी आमदार म्हणून हेमंत पाटील यांनी मात्र आमचं संरक्षण कवच असलेली जे ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे त्यावरच यांनी जर संशय घेतला असेल तर हा अत्यंत संतापजनक विषय आहे. आणि आज या निमित्तानं आदरणीय IG साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आमची विनंती आहे की अशा या बेजबाबदार आणि जातीवादी आमदाराला खरं तर आमदार म्हणून घ्यायची सुद्धा त्याची लायकी नाही आणि यापुढे जर त्यांनी समाजाची माफी मागितली नाही
तर यानंतर मात्र आम्ही अक्षरशः राज्यपालाकडे जाऊन त्यांची आमदारकी कशी रद्द होईल, कारण ते विधान परिषदेचे आमदार आहेत, याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे। याच हिंगोली जिल्ह्यामधून त्यांनी लोकसभा सुद्धा लढवलेली आहे, ते खासदार राहिलेले आहेत। त्या काळात सुद्धा आताच दवणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकही विधायक काम कोणतं केलं नाही, परंतु आज मात्र फक्त द्वेषाच्या पोटी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती हा आमदार म्हणून बसलेला आहे, त्यांनी मात्र संविधानावरच संशय घ्यायला लागलेत। जातीवादी ही जी भाषा आहे ती अत्यंत निंदनीय भाषा आहे। आम्ही सर्वजण आंबेडकरी अनुयायी म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा आज या ठिकाणी जाहीर निषेध